മന്ത്രാക്ഷരിയിലേക്ക് ഏവർക്കും സ്വാഗതം. ദേവീ മാഹാത്മ്യത്തിലെ അഷ്ടമോധ്യായം രക്തബീജവധഃ. ഋഷിരുവാച ചണ്ഡേ ച നിഹതേ ദൈത്യേ മുണ്ഡേ ച വിനിപാതിതേ ബഹുലേഷു ച സൈന്യേഷു ക്ഷയിതേഷ്വസുരേശ്വരഃ തതഃ കോപപരാധീനചേതാഃ ശുംഭഃ പ്രതാപവാൻ ഉദ്യോഗം സർവസൈന്യാനാം ദൈത്യാനാമാദിദേശഃ അദ്യ സർവബലൈർദൈത്യാഃ ഷഡശീതിരുധായുധാഃ കമ്പൂനാം ചതുരശീതിർനിർയാന്തു സ്വബലൈർവൃതാഃ കോടിവീര്യാണി പഞ്ചാശതസുരാണാം കുലാനി വൈ ശതം കുലാനി ധൂമ്രാണാം നിർഗച്ഛന്തു മമാജ്ഞയാ കാലകാ ദൗർഹൃദാ മൗര്യ കാലകേയാസ്തഥാസുരാഃ യുദ്ധായ സജ്ജാ നിര്യാന്തു ആജ്ഞയാ ത്വരിതാ മമ ഇത്യാജ്ഞാപ്യാസുരപതിഃ ശുംഭോ ഭൈരവശാസനഃ നിർജഗാമ മഹാസൈന്യ സഹസ്രൈർബഹുഭിർവൃതഃ ആയാന്തം ചണ്ഡികാ ദൃഷ്ട്വാ തൽസൈന്യമതിഭീഷണം ജ്യാസ്വനൈഃ പൂരയാമാസ ധരണീ ഗഗനാന്തരം തതഃ സിംഹോ മഹാനാദമതീവ കൃതവാൻ നൃപ ഘണ്ടാസ്വനേന തന്നാദംബികാ ചോപബൃംഹയത് ധനുർജ്യാ സിംഹഘണ്ഠാനാം നാദാ പൂരിതധിങ്മുഖ നിനാദൈർഭീഷണൈ കാളി ജിഗ്യേ വിസ്താരിതാനനാ തന്നിനാദമുപസൃത്യ ദൈത്യസൈന്യശ്ചതുർദിശം ദേവി സിംഹസ്തദാ കാളി സരോഷൈ പരിവാരിതാഃ ഏതസ്മിന്നന്തരേ ഭൂപേ വിനാശായ സുരദ്വിഷാം ഭവായാമരസിംഹാനാമതിവീര്യബലാന്വിതാഃ ബ്രഹ്മേശ ഗുഹവിഷ്ണൂനാം തദൈവേന്ദ്രസ്യ ശക്തയഃ ശരീരേഭ്യോ വിനിഷ്ക്രമ്യ തദൂഭൈശ്ചണ്ഡികാം യയുഃ യസ്യ ദേവസ്യ യദ്രൂപം യദാഭൂഷണവാഹനം തദ്വദേവ ഹി തച്ഛക്തിരസുരാൻ യോധുമായയൗ ഹംസയുക്തവിമാനാഗ്രേ സാക്ഷസൂത്രകമണ്ഡലുഃ ആയാധാ ബ്രഹ്മണശക്തിർബ്രാഹ്മിണീ സാഭിധീയതേ മാഹേശ്വരീ വൃഷാരൂഢാ ത്രിശൂലവരധാരിണീ മഹാഹിവലയാ പ്രാപ്ത ചന്ദ്രരേഖാ വിഭൂഷണാ കൗമാരീ ശക്തിഹസ്താ ച മയൂരവരവാഹനാ യോദ്ധുമഭ്യായയൗ ദൈത്യാനംബികാ ഗുഹരൂപിണീ തദൈവ വൈഷ്ണവീ ശക്തിർ ഗരുഡോപരി സംസ്ഥിതാ ശംഖചക്രഗദാശാർംഗ ഖഡ്ഗഹസ്താഭ്യുപായയൗ യജ്ഞവാരാഹമതുലം രൂപം യാ ബിഭ്രദോ ഹരേഃ ശക്തിഃ സാപ്യായയൗ തത്ര വാരാഹീം ബിഭ്രതീതനും നാരസിംഹീ നൃസിംഹസ്യ ബിഭ്രതി സദൃശം വപുഃ പ്രാപ്താ തത്ര സടാക്ഷേ പക്ഷിപ്തനക്ഷത്രസംഹതിഃ വജ്രഹസ്താ തഥൈവൈന്ദ്രി ഗജരാജോപരിസ്ഥിതാ പ്രാപ്താ സഹസ്രനയനാ യദാ ശക്രസ്തഥൈവ സാ തതഃ പരിവൃതസ്താഭിരീശാനോ ദേവശക്തിഭിഃ ഹന്യന്താമസുരാः ശീഘ്രം മമ പ്രീത്യാഃ ചണ്ഡികാം തതോ ദേവീ ശരീരാത്തു വിനിഷ്ക്രാന്താതിഭീഷണാ ചണ്ഡികാ ശക്തിരത്യുഗ്രാ ശിവാ ശതനിനാദിനി സാ ചാഹ ധൂമ്രജടിലമീശാനമപരാജിതാ ദൂതത്വം ഗച്ഛ ഭഗവൻ പാർശ്വം ശുംഭനിശുംഭയോഃ ബ്രൂഹി ശുംഭം നിശുംഭം ച ദാനവാവതിഗർവിതൗ
ये चान्ये दानवास्तत्र युद्धाय समुपस्थिताः त्रैलोक्यमिन्द्रो लभतां देवाः सन्तु हविर्भुजः यूयं प्रयादपातालं यदि जीवितुमिच्छत भलाबले पादद चेद्भवन्तो युद्धकाङ्क्षिणः तदा गच्छद तृप्यन्तो मच्चिवापिशितेन वा यतो नियुक्तो दौत्येन तया देव्या शिवः स्वयं शिवदूतीति लोकेऽस्मिंस्ततः साज्ञादिमागता तेऽपि श्रुत्वा वचो देव्याः शर्वाज्ञातं महासुरः अमर्षापूरिता जग्मुर्यदः कात्यायनी स्थिता तथ प्रथममेवाग्रे शरशक्त्यष्टिवृष्टिभिः ववर्षुरुद्धदामर्षास्तां देवीममरारयः सा च तान् प्रहितान् बाणान् शूलशक्तिपरश्वदान् चिच्छेदलीलयात्माधनुर्मुक्तेर्महेषुभिः तस्याग्रदस्तथा काली शूलपादविदारितान् षड्वाङ्गपोदितांश्चान्यान् कुर्वती व्यजरत्तथा मण्डलुजलाक्षेपहदवीर्यान् हदौजसः ब्रह्माणि चागरोश्चत्रून् येन स्मधावति माहेश्वरी त्रिशूलेन तथा चक्रेण वैष्णवी दैत्यान् जगान कौमारी तदा शक्त्यादिकोपना ऐन्द्रीकुलिशपादेन शतशो दैत्यदानवाः पेदुर्विदारिता भूमौ रुधिरौघप्रवर्षिणः तुण्डप्रहारविध्वस्ता द्रंष्ट्राग्रक्षदवक्षसः वाराहमूर्त्यान्यपदंश्चक्रेण च विदारिता नखैर्विदारितांश्चान्यान् भक्षयन्ती महासुरान् नारसिंही च चाराजौ नादा पूर्णदिगम्बरा चण्डाट्टहासैरसुराः शिवदूत्यैर्भिदूषिताः पेदुर्विदारिता भूमौ तांश्च गादादसा तदा इति मातृगणं क्रुद्धं मर्दयन्तं महासुरान् दृष्ट्वाभ्युपायैर्विविधैर्नेषुर्देवारिसैनिकाः पलायनपरान् दृष्ट्वा दैत्यान् मातृगणार्दितान् योद्धुमव्याययौ क्रुद्धो रक्तबीजो महासुरः रक्तबिन्दुर्यदा भूमौ पतत्यस्य शरीरतः समुत्पतति मेदिन्यास्तत्प्रमाणो महासुरः युयुधे स गदापाणिरिन्द्रिशक्त्या महासुरः ततश्चैन्द्री स्ववज्रेण रक्तबीजमताडयत् कुलिशेनाहदस्याशु बहुसुस्रावशोणितं समुत्तस्तुस्ततो योधास्तद्रूपास्तत्पराक्रमाः यावन्तः परिदास्तस्य शरीराद्रक्तबिन्दवः तावन्तः पुरुषा जातस्तदीर्यबलविक्रमाः ते चाभियुयुधस्तत्र पुरुषा रक्तसम्भवाः समं मातृभिरत्युग्रशस्त्रपादाधिभीषणं पुनश्च वज्रपादेन क्षतमस्य शिरो यदा ववाह रक्तं पुरुषास्ततो जाताः सहस्रशः वैष्णवी समरे चैनं चक्रेणाभिगजानः
गदया ताडयामास ऐन्द्रीतमसुरेश्वरं वैष्णवीचक्रभिन्नस्य रुधिरस्रावसम्भवैः सहस्रशो जगद्व्याप्तं तत्प्रमाणैर्महासुरैः शक्त्या जघानकौमारी वाराही च तदासिना माहेश्वरी त्रिशूलेन रक्तबीजं महासुरं स चाभिगदया दैत्यः सर्वा एवाहनत्पृथक् मातृः कोपसमाविष्टो रक्तबीजो महासुरः तस्याहदस्य बहुधा शक्तिशूलादिभिर्भुवि पपादयो वैरक्तौगस्तेना सञ्जतशोऽसुराः तैश्चासुरासृक्सम्भूतैरससुरैः सकलं जगत् व्याप्तमासीत् ततो देवा भयमाजग्मुरुत्तमम् तान् विषण्णान् सुरान् दृष्ट्वा चण्डिका प्राह उवाच कालीं चामुण्डे विस्तीर्णावदनं कुरु सत्वरा मच्चस्त्रपादसम्भूतान् रक्तबिन्दून् महासुरान् रक्तबिन्दोः प्रदिश्च त्वं वक्त्रेणानेन वेकिदा भक्षयन्ती चररणे तदुत्पन्नान् महासुरान् एवमेष क्षयं दैत्य क्षीणरक्तो गमिष्यति भक्ष्यमाणस्त्वया चोग्रान चोत्पल्स्यन्ति चापरे इत्युक्ता तां ततो देवी शूलेनाभिजघानतं ततो सा वा जघानाद गदया तत्र चण्डिका न चास्या वेदनां चक्रे गदापादोल्पिकामपि तस्याहदस्य देहात्तु बहु शुस्रावशोणितं यदस्तदस्तद्वक्त्रेण चामुण्डा सम्प्रदीच्छति मुखे समुद्गदा येस्या रक्तपादान् महासुराः तांश्च गाधाद चामुण्डा पपौ तस्य च शोणितं देवी शूलेन वज्रेण बाणैरसिभिरिष्ट्रभिः जघानरक्तबीजं तं चामुण्डापीदशोणितं सपपादमहीपृष्ठे शस्त्रसङ्गसमाहतः नीरक्तश्च महीपाल रक्तबीजो महासुरः तदस्ते हर्षमधुलमवापुस्त्रिदशा नृप हदे मातृगणस्तस्मिन् नर्ता शृङ्मदोद्धतः इति श्रीमार्कण्डेयपुराणे देवीमाहात्म्ये रक्तबीजवधो नाम 8मोऽध्यायः।